बस ना तू. अरे राजामध्ये बस ना. वेलकम विनोदजी उमराटकर. आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत असेल. तसेच देवेंद्र पुरे इतारकर बालसेना माथाडी या माथाडीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत असेल. आणि बॅक टू नाऊन क्रिकेट. शरद आणि पहिला चेंडू. चेंडूला भिरकावून दिलं जातं. डाऊन द ग्राउंड शॉट. अतिशय प्रेक्षणीय फटका. चेंडू सरळ सीमाच्या बाहेर जातोय. नंदानी षटकार. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहिलात. हॉपलीवर चेंडूला सुंदर असं ड्राईव्ह केलं होतं. चेंडू वाडिश लॉंगॉन लॉंगाप यांच्यामध्ये सरळ सीमाच्या बाहेर जाणारा एक प्रेक्षणीय षटकार कुलदीप याच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवर एक घणाघाती असा प्रहार आपण पाहिला. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहिलात. आणि षटकारानं अकाउंट ओपन होत आहे कुलदीप याचं. षटकारानं अकाउंट ओपन होत आहे ते गावदेवी वेळ या संघाचं. चेंडूला पुन्हा एकदा फोर्स केलाय. चेंडू वाडी शॉंगार रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. प्रवास करतोय. वन बॉन्स पहिल्या टप्प्यावर चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. चौकार. अतिशय दमदार सुरुवात आहे. चांगली सुरुवात आहे. उत्तम सुरुवात आहे. पहिल्या चेंडूपासून आपण थोडासा आक्रमक खेळ पाहतोय कुलदीपच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवर उत्कृष्ट षटकार. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार. आणि निश्चितच नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं होतं विनोदजी उमराटकर 40+ या संघाचे एक नामांकित खेळू. त्यांच्याकडे शरद तुम्हाला एक 16 संधी असेल. बॅक टू बॅक असे 2 फलंदाज आपण बाद केले. त्यांच्याकडनं योग्य ते पारितोषिक तुम्हाला दिलं जाणार. 555 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज 555. पुन्हा एकदा चेंडूला फोर्स केलाय. चेंडू मिडवियर रिझन पर ट्रॅव्हल होतो. लँडिंग करतोय. वन बॉन्स पहिल्या टप्प्यावर चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. चौकार. जेवण खरोखरच पहिल्या षटकारामध्ये आपण पाहतो अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हे बचावाचं साधन असतं. आणि एक बलाढ्य संघ तालुका क्रिकेटमधला बंदऱ्यावरती काल्लेर या संघासमोर एक जे मोठं आव्हान ठेवण्याची पॉवर प्लेच्या षटकाराचा विचार केला तर पॉवर प्ले फलंदाजी आपण पाहतोय कुलदीप याची. अतिशय दमदार सुरुवात आहे. चांगली सुरुवात आहे. पहिल्या चेंडूपासून एक आक्रमकता आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूला भिरकावून दिला जातात. आतापर्यंत संघाची धावसंख्या होती ती 14. बिनबाद 14. एक सुंदर सुरुवात आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बंदरामध्ये काली प्लीज वेळेच्या संदर्भात थोडंसं सहकार्य करा. अहमदाबाद हवे सध्या जाम असल्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना घरी जायला उशीर होतोय. शरद पुन्हा एकदा पंचांकडे गाड घेतो. राईट मोरचा मारा करतो. स्ट्राईक रोड करतो. आघाडीचा फलंदाज. पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिला जाता. अतिशय प्रेक्षणीय फटका. बघूया काय घडलं एक्झॅक्ट तिथं. चेंडू मला वाटतं सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. धावसंख्या होती ती 20. नवीन चेंडूची फेक करायची आहे कारण की पहिलं षटक प्रगती पथावर आहे.
कुलदीप याच्या बॅट मधून एक उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहतोय, अतिशय विस्फोटक फलंदाजी. आतापर्यंत वैयक्तिक 20 धावा आणि 20 धावा ज्या जमा झालेल्या आहेत ते फक्त आणि फक्त कुलदीप याच्या बॅट मधून आपण पाहिल्या. 2 षटकार 2 चौकारणीशी. आणि पहिल्या षटकारामध्ये जर विचार केला तर अतिशय चांगली जबरदस्त धुलाई गोलंदाज शरद याची. पुन्हा एकदा चेंडूला फोर्स केलाय, चेंडू सीमाच्या बाहेर जातोय, षटकार. धावसंख्या झपाट्याने पुढे सकते. धावसंख्या होते ती 26. आणि निश्चितच आज आपल्या बालेकिल्ल्यामध्ये येऊन अतिशय उत्कृष्ट कामगिरी मात्र करता येत नाही ती गोलंदाज शरद या पहिल्या षटकारामध्ये. एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात. अटॅक क्रिकेट आपण पाहतोय. ऑन द ट्रिक जर साधता तर 555 रुपये. या ठिकाणी मात्र थोडासा स्टँडिंग स्टॉक मैदान सोडावं लागेल. आता मात्र फलंदाज बाद होतोय कुलदीप. मात्र बाद होण्यापूर्वी एक जबरदस्त खेळी केली होती 26 धावांची. एक बाद 26. एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात आणि खरोखर अतिशय अटॅक क्रिकेट आपण पाहिलं होतं. कुलदीप याच्या बॅटमधून षटकार चौकारांची आतिषबाजी पाहिली होती. आणि याच अनुषंगाने वेळे असांग पहिल्या षटकारामध्ये एक दमदार सुरुवात करतो. धावसंख्या होती ती 1 बाद 26. आता मात्र दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय आणि गोलंदाज रासामध्ये सांगायचे सर्वात महत्त्वाचा स्ट्रायकर गोलंदाज मागच्या सामन्यामध्ये ज्याने हॅट्रिक साधून 555 रुपयाचं पारितोषिक पटकावलं होतं. उत्कृष्ट गोलंदाज सोसवारी, मला वाटतं नंदन येतोय, मला वाटतं दिलीप आला की काय, नंदन येतो. मागच्या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार ज्यानं पटकावलं होतं. उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजी पाहिली होती नंदन. लो फुलता चेंडू, चेंडूला बेरकावून दिला जाता. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहे. तो अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त आणि फक्त एक धाव. निलेश आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. संघाची धावसंख्या एक दोन पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 27. आता मग स्ट्राईक रोटेट करण्याची संधी ती भारत याला. धावसंख्या 27 आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. डावखुरा फलंदाज भारत. पुन्हा एकदा नंदन पंचांकडे गाळ घेतो. रॅटमोरचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतो. डावखुरा फलंदाज भारत. आता मात्र एक सुंदर फेक, अतिशय अप्रतिम चेंडू, परिपूर्ण बीट झाला होता. फलंदाज निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे. जागेवरून थोडासा फोर्स काढण्याचा प्रयत्न आपण पाहिला. फलंदाजा चेंडू आणि बॅट फळीमध्ये संपर्क नव्हता. निर्धाव चेंडूची सांगताय. धावसंख्या स्थिर आहे ती 27. पुन्हा एकदा नंदन पंचांकडे गाड घेतोय. रॅटमोरचा मारा करतोय. स्ट्राईक रोटेट करतो. डावखुरा फलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केला जातं. डाऊन द ग्राउंड शॉट आपण पाहतोय. चेंडू वाडिश लॉंग ऑफला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र सहजगत्या एक 2 धावा अर्जित करण्याची संधी. धावसंख्या वाढते ती 29. अपलीवर चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केला. चेंडू मिडापूरून लॉंग ऑफला जातोय. तोपर्यंत 2 धावा अर्जित करण्याची संधी. धावसंख्या वाढते ती 29. पुन्हा एकदा गोलंदाज नंदन पंचांकडे गाड घेतो. रॅटमोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय भारत. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केला जाता. चेंडू मिडापूरून लॉंग ऑफला जातोय. दुसऱ्या धावेचा आगास, आत्मघातकी प्रयत्न. पुन्हा एकदा 2 धावा आणि या 2 धावेने संघात धावसंख्या 31. 31. लॉस ऑफ 1 विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. पाणी घेऊन जायचं, ड्रिंक्स ट्रॉली थोडी प्लीज वेलमॅन.
आलेल्या मान्यवरांचं पुढेच एकदा या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. मित्र, आपण पाहता कल्याण युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो सन्मानित जयवंत पाटील चषक 2018 या स्पर्धेतला आपण सामना पाहतो. दोन यजमान संघामधून गावदी स्पोर्ट्स वेळे विपक्ष बांद्र्यामध्ये कल्याण संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम शतरक्षण स्वीकारतो. नाणेफेक काढल्यानंतर मात्र या ठिकाणी फलंदाजी करतोय गावदी वेळ्या संघ. तर पहिल्या षटकामध्ये अतिशय दमदार चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात आपण पाहिली होती आणि विशेष करून फलंदाज कुलदीप याच्या बॅटमधून षटकार आणि चौकारांची आतिषबाजी आपण पाहिली होती. पुन्हा एकदा नंदन राईट अबोर्डचा मारा करतो, स्ट्राईक रोटेट करतोय भारत. चेंडूला सुंदरसं ड्राईव्ह केलं जात आहे. कार्पेटच्या साडे चेंडू वाईट लॉंगांना जातोय. 2 धाबा अर्जित. ते 2 धाबाने संघ धावसंख्या होती ती 33. 33 लॉस ऑफ 1 विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभ संघाची धावसंख्या आहे ती 1/33. पुन्हा एकदा चेंडूला त्याच्या पद्धतीने ड्राईव्ह केलं जातं. चेंडू वाडीश लॉंगाला येतोय. एक धावाची दुसऱ्या धावेचा प्रयत्नात्मक घातकी ठरू शकतोय, मात्र आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचतोय फलंदाज. एकंदरीत 2 धावा आणि दोन्ही फलंदामध्ये एक चांगलं समन्वय, चांगलं रनिंग बिटवीन सुंदर आहे. 2 फलंदामध्ये समन्वय अतिशय चांगला आहे. 2 धावाची धावसंख्या वाढते ती 35. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात आहे. गावदी वेळ्या संघाची नाणेफेक हरल्यानंतर वेळ्या संघ या ठिकाणी फलंदाजी करतोय ती 35. प्रति षटकाचा विचार केला तर 17.50 ची सरासरी आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं मनापासून कौतुक. हॅलो, बबलू मुकादम या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करून विशेष करून त्यांचा जो संघ आहे गावदी स्पोर्ट्स वेळे या संघाला त्यांच्याकडे ऑल दी बेस्ट केलं जातं. राकेश सुंदर फेक, अतिशय अप्रतिम चेंडू. आपल्यावर चेंडू फक्त ड्राईव्ह केलं जातं. चेंडू सिली मिडॉनला येतोय. 1 धावा अर्जित करण्याची संधी प्राप्त होती फलंदाजाला. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज भारत याला. संघाची धावसंख्या 1 धावेने पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 36 लॉस ऑफ 1 विकेट अँड थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आणि संघाची धावसंख्या ती 36. आज एकविरा मानकुले संघाचा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स अतिशय उत्तम आहे. बलाढ्य 2 संघांना पराभूत करून आजच्या फेरीच्या अंतिम फेरीमध्ये हा संघ दाखल झालेला आहे. थोडासा इनसाइड स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू निश्चित थोडासा लँडिंग झाला होता, मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्नात्मक घातकी ठरू शकतोय. निश्चितच मैदान सोडावं लागेल ते भारत याला.
2 धावांनी संघाची धावसंख्या होती. धावसंख्या होती ती 38. नेक्स्ट फलंदाज राजन. राजन याच्याकडे एक चांगली वेळी चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. तालुका क्रिकेटमधला सर्वात फोकसमॅन उत्कृष्ट फलंदाज आहे राजन. पुन्हा एकदा रोशन. आता मात्र थोडासा दिशाहीन चेंडू आपण पाहतोय, स्वेर मारा पाहतोय. निश्चितच मात्र पंच संमत नाही आहेत. अतिशय उत्तम फेक झाली होती. टेस्ट चांदाने चेंडूला सोडून दिलं तर असं वाटतं चेंडू वाईट होती की काय, नाही, चेंडूला सोडून दिलं होतं. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे ती 38. 38. लॉस ऑफ 2 विकेट अँड 3rd ओव्हर प्रोग्रेस. पुन्हा एकदा राकेश. चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केलं जातं. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स पहिल्या टप्प्यावर चेंडूला कलेक्ट केलं जातं. फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या वाढते ती 39. निश्चितच जेवण आपण पाहिलं, पहिल्या षटकारामध्ये एक दनादन सुरुवात झाली होती. अतिशय विस्फोट खेळी आपण पाहिली होती. 26 धावा अर्जित झाल्या होत्या. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकारामध्ये कुठे धावांना थोडासा ब्रेक लागतोय. याचं कारण आपण पाहिलं अतिशय अचूक नियंत्रित गोलंदाजी नंदन आणि त्यानंतर रोशन. आता मात्र क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. थोडासा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. सुंदर फेक, अतिशय एक्सप्रेस डिलिव्हरी, सुंदर फेक. चेंडू आणि बॅट फळीमध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे ती 39. या ठिकाणी मात्र चेंडूला फोर्स केला. अतिशय देखणा फटका आपण पाहतोय. लुक ॲट दॅट. अतिशय उत्तम फटका. फटका आपण राजनेच्या बॅट मधून पाहिला. उत्कृष्ट फटका होता. चेंडूला जागेवरून भिरकावून दिलं. चेंडू मिडविकेट रिजन सीमाच्या बाहेर जाणार. दणदणीत षटकार. संघात धावसंख्या वधारते. धावसंख्या होती ती 45. पुन्हा एकदा एका चांगल्या सुस्थितीमध्ये पाहतो वेळी संघाला आपण. धाव फलकावर 3 षटकांच्या अंती 45 प्रति षटकाचा विचार. सरासरी एक उत्तम चांगली सुरुवात आहे. अंतिम षटकारामध्ये साधारणतः 10 ते 15 धावा अजूनही आल्या तर एक चांगलं आव्हान येईल पंधरामध्ये कल्लेर या संघासाठी. गोलंदाज दिलीप. मागच्या सामन्यामध्ये ज्यानं पहिली विकेटची हॅट्रिक साधली होती या स्पर्धेतली, एक उत्तम गोलंदाजी पाहिली होती मागच्या सामन्यामध्ये दिलीप याची. पंजारकडे गाठ घेतो. रॅटम ओरचा मारा. चेंडूला जागेवरून फोर्स केलाय. चेंडू आम्ही क्षेत्ररक्षक खाली. एस गॉन. फलंदाज बाद होतोय. फलंदाज आपण निलेशाला पाहिलं. नेक्स्ट फलंदाज विजेंद्र येतोय. विजेंद्र याच्या फलंदाज आहे. आज नयन याची थोडीशी कुठेतरी कमतरता भासते. थोडासा इंजर्ड आहे. संघामध्ये खेळू शकला नाहीये नयन. फर्स्ट ब्रेक प्राप्त करतोय गोलंदाज दिलीप.
या ठिकाणी मात्र चेंडूला फोर्स केला होता, निश्चितच येतो जाएगी साजन के घर. चेंडू सीमाच्या बाहेर जातोय निश्चित जेवण आपण राजांच्या संदर्भात सांगायचं झालं तर मग मध्य काही काळामध्ये राजांना पहिल्यापासून थोडासा वंचित होता, मात्र पुन्हा एकदा चांगल्या स्केलमध्ये आता आपण त्याला पुन्हा पाहतो. चांगली फलंदाजी करणार राजाने याला पाहतोय. आता मात्र एक खराब चेंडू, दिशाहीन चेंडू, स्क्वेअर मारा, ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आपण पाहिला. पंच वाईटची खून करते. गवांतर धावणे संख्या, धावसंख्या वाढते. एक धावेचा निर्वाळा, धावसंख्या वाढते ती 52, 52 धावा. 52, लॉस ऑफ 3 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. अंतिम षटक प्रगती पथावर आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न, तोय फक्त एक धाव. अतिशय चांगला, एकच धाव, धावसंख्या 53. यानंतर एकविराम मानकोली संघाला विनंतीशील आपण पूर्वतरेमध्ये राहायचं, कारण या सामन्यातनं चालू विजेता संघ आणि त्या विजेता संघाशी आपल्याला 2-2 हात करायचे आहेत. एकविरा मानकुली विपक्ष चालू सामन्यातील विजेता संघ असा अंतिम सामना आजच्या दिवसातील रंगणार आहे. चेंडू खेळला जाता. चेंडू तिसरी धाव या ठिकाणी काढली जाते. दोन फलंदाजांमध्ये सुरेखाचा समन्वय पाहतो, तालमेल पाहतो, सुरताल पाहतो. रनिंग बिटवीन सुंदर आहे. ज्या ठिकाणी 2 धावा आहेत त्याकडे 3 धावा कन्वर्ट केल्या जातात. 3 धावाने संघाची धावसंख्या वाढते ती 56. 56, लॉस ऑफ 3 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. आता मग स्ट्राईक रोटेट करण्याची संधी राजन याला. एक चांगलं आव्हान सामन्यामध्ये निश्चितच एक रंगत आणि चुरस प्रेक्षकांना पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ लढवय्या संघ आहेत. स्लो अँड लो फोडता चेंडू हलकासा अपील. पंच सम्मत. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. राजन बाद होतोय. दिल जान जिगर तुझ पे निसार किया है. नेक्स्ट फलंदाज केतन येतोय. धावसंख्या 56 आहे. 56, लॉस ऑफ 4 विकेट अँड लास्ट ओव्हर. आता मात्र निश्चितच खराब एक दिशांनी चेंडू स्वेर मारा आपण पाहिला. ऑफस्टमच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करते. अवांतर धाव, एक धावेचा निर्वळ होतो. धावसंख्या वाढते ती 57. 57, लॉस ऑफ 4 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस.
मात्र एक्सप्रेस डिलिव्हरी सुंदर पॅक अतिशय अप्रतिम चेंडू परिपूर्ण बीट होतो फलंदाज निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या 57 आणि विजयासाठी 58 धावांचं एक लक्ष्य असेल ते बंदरामध्ये कल्लेल्या संघासाठी संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मित्र आपण पाहता कल्लेर युवा प्रतिष्ठान आयोजित सन्माननीय जेवणपाळी चषक 2018 बांधकाम समिती सदस्य सन्माननीय जेवणची पाळी समितीच्या नावाने या चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यानंतर एक अंतिम सामना मात्र राहील तो विजेता संघ आणि एकविरा मानकुली या दोन यजमान संघामधून मात्र बघूया अतिशय लढत चांगली आहे दोन संघामधून आपण पाहणार आहोत बंदरामध्ये कालीर विपक्ष गावी वेळे दोन्ही लढवय्या संघ आहेत विजयासाठी बंदरामध्ये कालेर संघाला तब्बल 58 धावांचं आव्हान आहे आणि 58 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय चौकार षटकारांची आतिषबाजी उत्कृष्ट गोलंदाजी उत्कृष्ट फलंदाजी या सर्वांचं धावतं वर्णन करण्यासाठी सज्ज होतात म्हणजे परममित्र तालुका क्रिकेटचा एक उत्तम आवाज व्हॉइस ऑफ वेळेगावचे सुपुत्र आहेत आणि भिवंडीत एक नामांकित समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आहे ओल्ड टू जयवंत पाटील धन्यवाद मोहन भोईर मित्रांनो आपण जी स्पर्धा पाहतात अतिशय भव्य दिव्य असं आयोजन आहे आणि भिवंडी तालुक्यातील एकमेव अशी स्पर्धा पहिल्यांदाच मी पाहतोय पर डेला म्हणजे प्रत्येक दिवशी उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक दिले जाते या स्पर्धेमध्ये आणि आणखी भरघोस पारितोषिक आहे त्या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण पाहतोय प्रत्येक विकेट हॅट्रिकसाठी त्याचबरोबर षटकार हॅट्रिकसाठी स्वयं शशिकांत पाटील यांच्याकडून 555 रुपयाचं पारितोषिक आहे त्यानंतर आपण पाहतोय प्रत्येक संघांना शीतपेय देखील दिले जाते एक आगली वेगळी स्पर्धा आहे भिवंडी तालुक्यातील आणि पाहतोय आपण कल्लेर युवा प्रतिष्ठान आयोजित सन्माननीय श्री जयवंत पाटील चषक 2018चा पहिला दिवस दुसऱ्या फेरीची लढत आहे बिग शो पाहतोय आपण बिग इव्हेंट्स सलामीची जोडी बंदऱ्या मारुती काल्लेर संघाची नंदन आणि रोशन स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणजे षटकार आणि विकेटच्या हॅट्रिकसाठी तब्बल 555 रुपयाचं पारितोषिक दिले जाते स्वयं शशिकांत पाटील यांच्याकडून आणि आतापर्यंत मोहन भोईर आपण पाहतोय 2 गोलंदाज ठरलेले आहेत ज्याने विकेटच्या हॅट्रिक कंप्लीट केलेले आहेत पहिला गोलंदाज होता बंदऱ्या मारुती काल्लेर संघाचा दिलीप आणि दुसरा गोलंदाज गावदेव वेले संघाचा कुलदीप खास वैशिष्ट्य या स्पर्धेचं आपण पाहतोय बघूया स्ट्राईकला नंदन पाटील नॉन स्ट्राईक एंडला रोशन डावी आणि उजवी जोडी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण बघितले होते भारताची उजवी आणि जोडी डावी जोडी वीरेंद्र सेहवाग गौतम गंभीर त्यानंतर शिखर धवन रोहित शर्मा याला आपण पाहतोय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी जोडी सौरभ गांगुली सचिन तेंडुलकर याला देखील आपण बघितलं होतं मात्र धडाकेबाज जोडी आहे 58 धावा जरी असल्या तरी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे बंदऱ्या मारुती काल्लेर या संघाकडे आणि आपल्या होम ग्राउंडवर आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे मात्र जी कन्सिस्टन्सी आहे सातत्य तर टिकून ठेवावं लागेल ते बंदऱ्या मारुती काल्लेर या संघाला कारण विशाल लक्ष्य 58 धावांचं कुलदीप पहिलं बॅटिंग पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज नंदन पाटील चेंडूला अतिशय जबरदस्त ड्राईव्ह केलेला क्रॅकिंग ड्राईव्ह स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर चौकार पहिल्या चेंडूवर चौकार पेश केलेला आहे चौकारांशी नंदन पाटील खातं कळतोय मात्र बंदऱ्या मारुती काल्लेर जरी बलाढ्य संघ असला तरी गावदेव वेले संघ चोकर्स संघ आहे धोकादायक संघ आहे
चेंडूला इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न, शक्तिशाली प्रहार बघायला मिळतोय. चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. जगण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची, जगण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची, जगण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची. लाईन मारते माझ्यावर, लाईन मारते माझ्यावर. तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. तिला 15 मारुती काल्लेर पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर एक खणखणीत चौकार पेश केलेला नंदन याने. बिनबाद 8 अशी सुरुवात आहे 15 मारुती काल्लेर संघाची. पुन्हा एकदा कुलदीप राईट ऑन द विकेट. चेंडू हवेमध्ये लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाते. यू 6 व्हाट अ शॉट. मंगेश रोशी रोशी तेराया झाली माझी दैना दैना रे जगण्याची तुम्हाला दैना. नंदन पाटील याला पॉवर प्लेचा बॅटिंग किंग संबोधलं जाते. आणि त्याचे प्रात्यक्षिक आपण पाहतो मैदानामध्ये. धाव फलकावर धावा एकंदरीत 14. चांगली सुरुवात आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार. चेंडूला चॉप केलेलं चांगलं क्षेत्ररक्षण 38 सर्कल मध्ये भावेश द्वारा. कुठल्याही प्रकारची धाव नाही, डिफेन्सिव्ह रित्या खेळला होता. याचं कारण म्हणजे परफेक्ट ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता आणि चेंडूचा सन्मान केलेला आहे. धाव फलकावर धावा स्थिर आहेत 14. कुलदीप राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे येऊन स्टेप आडून खेळलेला आहे क्षेत्ररक्षक केतन. चेंडू अडवण्याचा प्रयत्न करते. चेंडू सीमारेषा बाहेर चौकार. धावसंख्या वेगाने भरारी घेते. 18 चांगला आकार येतो धावसंख्येला. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात. अमेझिंग स्टार्ट आपण पाहतोय 15 मारुती काल्लेर संघाची. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात आपण पाहतोय. नंदन पाटील यांनी आपल्या संघाला करून दिलेली आहे. कुलदीप राईट आर्म ओव्हर द विकेट. टॉस चेंडू, चेंडू जाते बॅकवर्ड शॉट लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पंचांचा इशारा येते नो बॉल. होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान. धावसंख्या वेगाने भरारी घेते. बिनबाद 23 आणि बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात पाहतो आपण नंदन पाटील याची. फ्री हिट आहे बघूया. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र फ्री हिट आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. झेल टिपला होता मात्र फ्री हिट मुळे वाचलेला आहे नंदन पाटील. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 24 विदाउट लॉस 15 मारुती काल्लेर. चांगली सुरुवात आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात. राजेश याने अप्रतिम झेल टिपला होता फ्लाय स्लिप मध्ये. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धाव फलकावर धावा आहेत बिनबाद 24. एक दमदार सुरुवात आहे. 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एक चांगली भागीदारी आणि चांगला खेळ विशेष करून नंदन पाटील याच्या बॅटमधून बघायला मिळाला. आणि मित्रांनो, बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने
पॉवरफुल सुरुवात केली होती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. सनथ जयसूर्या, रोमेश कालुवत्तरना श्रीलंका, त्यानंतर ग्रेट बॅच न्यूझीलंड, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने खऱ्या अर्थाने सुरुवात केली होती. ॲडम गिलक्रिस्ट याचं नाव देखील घेतलं जाईल. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज. पाहतोय नंदन पाटील याने जबरदस्त धुवाधार इनिंग साकारलेली आहे पहिल्या षटकामध्ये. दुसरे षटक घेऊन येते गोलंदाज राजन. सामना करण्यासाठी सज्ज होते नंदन पाटील, जो खेळतोय वैयक्तिक 23 धावांवर. राजन राईट आर्म ओव्हर द विकेट. जोरदार अपील. पंचांवर कुठल्या प्रकारचा प्रभाव नाही. चेंडूला आउटफील्ड मध्ये अडवलं जाते. फक्त एक धाव मिळते ती लेगबजच्या रूपाने. धावसंख्या 1 ने वाढते 25. बबलू मुकादम याने बेस्ट कॉम्प्लिमेंट दिलेले आहेत गावदेवी वेले संघाला. तसेच संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. मात्र जबरदस्त फाईट दोन संघांमध्ये आपण पाहतोय. रफ अँड टफ मॅच. फायटिंग मॅच दोन संघांमध्ये पाहतोय. मी अगोदरच सांगितलं होतं, जरी बंदऱ्या मारुती काल्हेरा संघ बलाढ्य संघ असला तरी गावदेवी वेले चोकर संघ आहे, धोकादायक संघ आहे. मोठ्या संघांना पराभूत करण्याची क्षमता आहे या संघामध्ये. चांगली सुरुवात आहे बंदऱ्या मारुती काल्हेरा संघाची. बिनबाद 25 अशी धावसंख्या धावफलकावर. तब्बल 25 धावांची वेगवान भागीदारी, मजबूत पायाभरणी. राजन सोडून दिलेल्या चेंडूला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप असा चेंडू होता. खराब चेंडू. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या वाढते 26. राजन स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या वाढते 27. राजन राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज रोशन. स्विच हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो चौकार. धावसंख्या वाढते 31. चांगला आकार येतोय धावसंख्येला. चांगली फटकेबाजी रोशन यांनी चौकारणीशी खातं खोललेलं आहे. तब्बल 31 धावा धावफलकावर. बिनबाद. कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. एक जमेची बाजू आहे. प्लस पॉइंट ऍडव्हान्टेज आहे बंदऱ्या मारुती काल्हेर संघाच्या दृष्टिकोनातून. पुन्हा एकदा स्विच हिट. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. बिग वे, लॉंग वे, सिक्सर. धावसंख्या वेगाने मुसंडी मारते 37. चांगला आकार येतो धावसंख्येला. तुम शेर तो हम सव्वा शेर. ईट का जवाब पत्थर से दिया जा रहा है. नेट टू नेट फाइट. टिट फॉर टॅस्ट. जसेच तसं उत्तर देताना आपण पाहतोय काल्हेर संघाला. पुन्हा एकदा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. तेच चेंडू टाकला होता. फलंदाजाला ओळखून, फलंदाजी बॉडी लँग्वेजला ओळखून हा एक्सप्रेस डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे 37. 37 विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. जबरदस्त फाईट दोन संघांमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा राजन.
चेंडूला लॉप केलेलं आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मध्ये भावेश द्वारा. चांगला थ्रो येते. गुड थ्रो. फक्त एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने हलूच पुढे सरकते. 38. 20 धावांची अजून आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. मात्र इथून जर गावदेवी वेले संघाला सामना जिंकायचा असेल तर झटपट गडी बाद करावे लागतील. ह्या उलट सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बंदऱ्या मारुती काल्हेर संघाने प्लस पॉइंट आहे. कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर चेंडूला अप्पर कट खेळलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअरिश थर्ड मॅनला चेंडू जाते. चांगलं क्षेत्ररक्षण भारत द्वारा. 1 धाव कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या 1 ने वाढते. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. बिनबाद 39. जिंकण्यासाठी शेवटच्या 2 षटकांमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. चांगली खेळी साकारताना आपण पाहतोय नंदन पाटील आणि त्याला साथ देतोय रोशन. चालू सामन्यातील विजयी संघाला एकविरा मानकोली या संघाशी लढत द्यावी लागणार आहे. 3ऱ्या फेरीचा आजच्या दिवसातील शेवटची लढत होणार आहे. 12 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण आहे. 12 बॉल रिमेनिंग अँड 19 रन्स टू नीड बंदऱ्या मारुती काल्हेर. 3रे षटक घेऊन येते गोलंदाज अक्षय. थर्ड सेशन आपण पाहतोय इव्हनिंग. आणि बघूया 12 चेंडू मध्ये 19 धावा बंदऱ्या मारुती काल्हेर संघ पूर्ण करतोय की नाही बघायचं आहे. ड्रिंक्स इंटरवल. अतिशय भव्य दिव्य असं आयोजन काल्हेर युवा प्रतिष्ठान आयोजित. सन्माननीय श्री जयवंत पाटील चषक 2018चा बिग शो. सर्वांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. खरोखरच अतिशय सुसज्ज असं मैदान आहे. भिवंडी तालुक्यात मुंबईर तसेही मैदानही खूप कमी आहेत. एक लक्षात घ्यायचं, आपण जो गार्डन आहे तिथे आपण बिनधास्तपणे फिरू शकता, पण क्रिकेट खेळू नका प्लीज. एक सूचना आहे. ग्रामपंचायत कमिटीच्या आदेशानुसार. अक्षय एक्सप्रेस डिलिव्हरी. उत्कृष्ट चेंडू. अप्रतिम चेंडू. पडल्यानंतर खाली राहिला होता. साप चकित होते फलंदाज नंदन पाटील. 11 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना संपलेला नाही. दोन्ही संघांना समान संधी आहे. 50-50 चान्सेस. चेंडूला ऑन द अप ड्राईव्ह केलेल्या व्हीच्या शेप मध्ये. चेंडू होता डीप मिड ऑनला. क्षेत्ररक्षक भावेश दक्ष अंडर आर्म थ्रो केला होता आणि त्यावर फक्त 1 धाव पूर्ण करतोय नंदन. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. बॅलेन्सिंग. कम्प्लीट बॅलेन्सिंग मॅच पाहतोय आपण दोन संघांमध्ये, कारण 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 18 धावांची आवश्यकता आहे. काहीही घडू शकते. एनिथिंग कॅन हॅपन. मुळातच क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे आणि क्रिकेटमध्ये आय थिंक जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत काहीही घडू शकते. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज अक्षय राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज झालेला आहे. सामना करण्यासाठी सज्ज होते सलामीवीर रोशन, जो चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह. फालोतूर मध्ये चेंडू अडवता आला नव्हता. तो अक्षय याला. मात्र दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न. धावचीत बाद होतोय रोशन. पाहतोय आपण मिसअंडरस्टँडिंग क्षेत्ररक्षकांकडून, त्याचबरोबर फलंदाजांमध्ये देखील कॉलिंग झाली नव्हती.
जबरदस्त सामन्यामध्ये चुरस निर्माण झालेली आहे, कारण 9 चेंडू शेष आहेत आणि तब्बल जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. शरद येते नवीन फलंदाज क्रीजवर, 1 डाऊन बॅट्समन. नऊ चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 17 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त फाईट दोन संघांमध्ये, बॉक्सिंग मॅच आपण पाहतोय. अक्षय चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे, गोलंदाज डोक्यावरून खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. भावेश फक्त 1 धाव पूर्ण केलेली आहे, ती फलंदाज शरद याने. आता मात्र 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा असं समीकरण. 8 गेंदे बचे जबकि जीतने के लिए कुल रन चाहिए 16. 8 बॉल रिमेनिंग एंड 16 रन्स टू नीड. बंद्रा मारुति काल्लेर राइट आर्म राउंड द विकेट. अक्षय सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज नंदन पाटील. एक महत्वपूर्ण सामन्यामध्ये महत्वपूर्ण लढत खेळताना चांगली धावसंख्या जमा केलेली आपल्या संघासाठी मोलाचे योगदान नंदन पाटील याच्याकडून. दोन्ही संघांचं मी कौतुक करेन. जबरदस्त क्रिकेट खेळाचं प्रदर्शन दोन्ही संघांकडून. कंप्लीट बॅलन्सिंग मॅच आपण पाहतोय. 8 चेंडू 16 धावा. दिशाहीन चेंडू, पंचांचा इशारा ते व्हाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. खराब चेंडू. आता मात्र 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 15 धावा. दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून व्हेरी इम्पॉर्टन्स मॅच. अक्षय चेंडूला भिरकावून दिलेला आहे. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. मॅक्झिमम यूज 6. धावसंख्या वेगाने भरारी घेते 49. जिंकण्यासाठी अजून तब्बल 9 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शेष आहेत 7 चेंडू आणि 9 धावा. आता मात्र सोपं समीकरण झालेलं आहे. बंद्रा मारुति काल्लेर संघाच्या दृष्टिकोनातून. आणि नंदन पाटील किती धावांवर खेळतोय? 32 धावांवर खेळतोय. मॅरेथॉन इनिंग साकारलेली आहे नंदन पाटील याने. अक्षय चेंडूला ड्राईव्ह केलेला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेपावतोय. राजा चांगलं क्षेत्ररक्षण करते, नाही रोखू शकत 2 धावा. आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धावा आहेत 51. जिंकण्यासाठी शेवटच्या षटकामध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. सात धावांची आवश्यकता आहे शेवटच्या षटकामध्ये. आता मात्र सोपं समीकरण आहे. शेवटचं षटक कोण घेऊन येते ते बघायचं आहे. विजेंद्र. आता मात्र मिरॅकल, एखादा चमत्कारच वाचू शकते गावदेवी वेले संघाला. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 7 धावांची आवश्यकता आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागणार आहे. लेंथ, लाईन आणि वेग, त्याचबरोबर चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे.
गावदेवी वेले संघाला सामना जर जिंकायचा असेल तर. या उलट बंद्र्या मारुती काल्हेर एक सोपं समीकरण आहे, 6 चेंडूंमध्ये 7 धावा. अण्णा पाटील याने या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. चेंडूला डिफेन्सिव्हरित्या खेळलेला आहे कॉपी बुक स्टाईलने. पहिली धाव पूर्ण केली आहे, दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न करतायत आणि 2 धावा कंप्लीट करतोय तो फलंदाज शरद. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळतं, क्लेवर माइंडेड क्रिकेट. बघितलं होतं शरद याने दूरवर क्षेत्ररक्षण फैलावलेलं आहे आणि जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा कन्वर्ट केलेल्या आहेत. अगदी कॉपी बुक स्टाईलने चेंडूला हलक्या हाताने खेळला होता, कलात्मक पद्धतीने. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर विजेंद्र. सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज शरद. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा होते. फलंदाजाच्या रीचच्या आणि आवाक्याच्या बाहेरचा चेंडू होता. एक अवांतर धाव मिळते. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे, 3 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 3 धावा सोडून दिलेल्या आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दिशाहीन गोलंदाजी. विजयासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. विजयाचा मार्ग आता मात्र सुकर झालेला आहे तो बंद्र्या मारुती काल्हेर संघाचा, असं म्हटलं तरी वावगडणार नाही. मात्र इथून कमबॅक करायचा, चांगली गोलंदाजी करावी लागेल. चेंडूला ड्राईव्ह केलेला, धावचीची संधी आहे आणि धावबाद होतोय फलंदाज शरद. आवश्यकता आहे. तीन धावांची आवश्यकता आहे. चार चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. चार चेंडू आणि 3 धावा. अजूनही सामना संपलेला नाही. सामन्याचा क्रुशियल मोमेंट्स, निर्णायक क्षण आहे. 4 चेंडू आणि कंपल्सरी 3 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज विजेंद्र, राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दक्ष, यस टेकन कॅच अँड नंदन पाटील, बिग विकेट इज गॉन. जबरदस्त फाईट दोन संघांमध्ये बघायला मिळते. रफ अँड टॉप मॅच, टॉप इन्काउंटर दोन संघांमध्ये. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवर 1 धाव असं समीकरण. नवीन फलंदाज सुनील आणि फील्डवर आपण पाहतोय महेश. मी अगोदर सांगितलं होतं की बंद्र्या मारुती काल्हेर जरी बलाढ्य संघ असला तरी मात्र गावदेवी वेले संघ चोकर संघ आहे, धोकादायक संघ आहे. मोठ्या संघांना पराभूत करण्याची क्षमता आहे या संघामध्ये आणि जबरदस्त सामना आपण पाहतोय दोन संघांमध्ये. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे.
गोलंदाज विजेंद्र सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज महेश. राईट आर्म राऊंड द विकेट. तेच चेंडू टाकला होता जलद चेंडूच्या हाताळणी लाऊड शॉट. आता मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती. 2 चेंडू आणि कंपल्सरी 3 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त क्रिकेट. सामना कसा असावा तर सामना असा असावा. प्रेक्षकांचं खूप एंटरटेनमेंट होता ना या सामन्यामधून, खूप मनोरंजन होता ना. दिलों की धड़कने तेज करने वाला मुकाबला चलता हुआ बंदरा मारुती काल्लेर ग्राउंड पर जबरदस्त क्रिकेट बघायला मिळते. दोन्ही संघांचं मी खूप खूप पुन्हा एकदा कौतुक करेन. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट आहे जो जीता वही सिकंदर. गोलंदाज विजेंद्र सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज महेश. चेंडूला ड्राईव्ह केलेला क्षेत्ररक्षक झेपावतोय. धावची संधी इथे घालवली जाते. 2 धावा पूर्ण केलेल्या जिंकण्यासाठी लास्ट बॉल टू गो आणि 1 धावेची आवश्यकता आहे. जबरदस्त प्रेक्षकांचं एंटरटेनमेंट या सामन्यामधून बघायला मिळते. शेवटचा 1 चेंडू शेष आहे आणि कंपल्सरी 1 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी बंदरा मारुती काल्लेर या संघाला. गोल्डन डिलिव्हरी अँड गोल्डन रन. जबरदस्त लढत. शेवटचा 1 चेंडू शेष आहे आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 1 धावेची आवश्यकता आहे बंदरा मारुती काल्लेर या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पैसा वसूल मॅच. मात्र एक लक्षात घ्यायचं आहे, सामना कोणी जिंकला कुठल्याही पाठीराख्याने मैदानामध्ये जायचं नाही प्लीज. लास्ट डिलिव्हरी आणि जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता आहे. स्कोर लेवल झालेला आहे. चेसिंग कंपल्सरी आहे याची नोंद घ्यायची आपण. पुन्हा एकदा मी नमूद करतोय आपणा समोर. विजेंद्र गोल्डन डिलिव्हरी आणि गोल्डन 1 धावेची आवश्यकता आहे बंदरा मारुती काल्लेर या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आणि हा व्हाईट बॉल. ह्याच बरोबर बंदरा मारुती काल्लेर हा संघ विजयी. अभिनंदन 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 बंदरा मारुती काल्लेर. हार्ड लक गावदेव वेले.